हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मी सुद्धा मस्त आणि मजेत आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कशाच्या रिलेटेड आहे समजलं असेल. मी चालले आटपाडीमध्ये शॉपिंगसाठी. कारण अधिक महिना आहे आणि असं म्हणतात की अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरावी. मग त्यासाठीच कपडे घेण्यासाठी आम्ही चाललोय. खरं तर फक्त कपडे घेण्यासाठीच नाही, ह्यांचं काम होतं आटपाडीमध्ये. मग म्हटलं चला मी पण येते. आईसाठी शॉपिंग करायची आहे. आणि आईसाठीच नाही तर अजून कोणासाठी तर साडी घ्यायची आहे, ते कोणासाठी मी तुम्हाला पुढे सांगेनच. त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. तर फायनली दुकानमध्ये मी पोहोचले आणि तिथे गेल्यावर प्रिन्स म्हणत होता, की लिफ्टने जायचं होतं वर. "तू चालत का आली?" म्हणत होता. पण काय होतं, की लिफ्टमध्ये मी बसले. उतरले काही इतकी बेकार चक्कर येते ना, मला लिफ्ट सूटच होत नाही. त्यामुळे मी तसंच चालत जाऊन साड्या वगैरे चॉईस केल्या. इथे मी 4 साड्या आणल्यात, गजरे घेतलेत, मेहंदीचं कोन, नेलपेंट आणि ही सगळी शॉपिंग जी आहे ना, ती माझ्या YouTubeच्या पेमेंटमधून मी स्वतः घेतलेली आहे. त्यामुळे वेगळाच प्राउड फील होत होता, की चला आपण आपल्या आईसाठी स्वतःच्या कमाईतून काहीतरी घेतो याचा आनंद वेगळाच होता. आणि बाबांचा ना 1 जूनला वाढदिवस असतो म्हणून बाबांसाठी पण मी बर्थडेसाठी नवीन कपडे घेतलेत. सो खूप भारी भारी वाटत होतं. आणि बाबांसोबत मग म्हटलं चला आपल्या सासऱ्यांना सुद्धा कपडे घेऊया. सो त्यांना सुद्धा मी कपडे घेतलेले आहेत. आईच्या घरी आले बघते तर काय झाडालाच आंबे इतके छान पिकले होते ना, काही विचारू नका. हा आंबा इतका गोड आहे ना, याची व्हरायटी ॲक्चुअली मला माहीत नाही. हापूस आहे की दुसरा कोणता आहे? तुम्हाला जर माहीत असेल ना, तर मला प्लीज कमेंट करून सांगा. आंबा खायला इतका गोड आहे आणि याचा वास इतका छान येतोय ना, खूप मस्त झाडाला भरपूर आंबे पिकलेत. आणि मम्मी-पप्पा तर म्हणतात, "एवढे सगळे आंबे तुझेच आहेत. जेवढे खायचे तेवढे खा. जेवढे घेऊन जायचे तेवढे घेऊन जा." मी तर अजून इथे 3 दिवस राहिले, पण काढले नाहीत. जो आंबा पिकतोय ना, तोच आंबा मी झाडाचा उतरून घेते आणि खाते. कारण एकदम जर सगळे काढले, तर ते एकदम पिकतात आणि मग आपल्याला एकदाच खाता येत नाहीत. म्हणून मी काढलेले नाहीत. तर बघा पाखरांनी सुद्धा आंबे खाल्लेत आणि इतके आंबे मला पिकलेले सापडले. मोगऱ्याची फुलंसुद्धा सापडली. सो ते घेतलेत आणि मी चालले घराकडे. बाबांनी खूप छान केले पाठीमागे. याच्यामध्ये ना कोंबड्या असतात, त्यामुळे त्यांनी जाळी ठोकली कोंबड्या बाहेर जाऊ नये म्हणून. आणि उसाच्या साईडला मोठी मांजरं असतात, रानमांजरं. सो ते कोंबड्या वगैरे खातात म्हणून तर हे कंपाऊंड वगैरे केलंय. सो कोंबड्या आतमध्ये खूप सेफ राहतात. तर हे आंबे वगैरे घेऊन मी पुढे चालले. माझ्या मुलींना आंबे खूप आवडतात. जास्त करून प्रिन्सला माझ्यासारखा आंबा खायला खूप म्हणजे खूप जास्त आवडतं. त्यानंतर 4 ओट्या मी कुणासाठी आणल्यात सांगते. 1 ओटी माझ्या आईसाठी, 2 माझ्या मावशी आहेत त्या दोघींसाठी 1-1 आणि चौथी म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी. ह्या चौघीला सेम क्वालिटीच्या साड्या घेतल्यात. फक्त कलरच वेगवेगळे आहेत, नाहीतर एकसारख्या साड्या घेतल्यात. मेहंदीचा कोन, ओटीचं सामान, विडा, फळ आणि नारळ वगैरे आणि आईची ओटी म्हणून साधं सिंपल असं डेकोरेशन मी केले. मी स्वतः साडी घातली. साडी कशी वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं तर असं ओटी भरायचं म्हणल्यावर साडीच घालायला पाहिजे. पण खूप दगदग होत होती कशी तर घाई गडबडीत मी साडी घातली. कारण डेकोरेशन पण करायचं होतं ना म्हणून. तर ताटामध्ये आईचे पाय धुवायचे असतात. तर अधिक महिन्यामध्येच आईची ओटी का भरतात ह्याच्यामागे भरपूर म्हणजे शास्त्र आहे. जसं की आपल्याला आईने जन्म दिला आपल्यासाठी खूप कष्ट घेतलेत. शारीरिक, मानसिक प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं तिने आपल्यासाठी कष्ट घेतले. आणि त्याची परतफेड म्हणून आपण तिची ओटी तरी भरूच शकतो ना. बाकी काय आपण तिचे उपकार फेडू शकत नाही. पण फक्त तिची ओटी भरल्यावर तिला एक वेगळं समाधान भेटतं आणि आईसाठी ते खूप चांगलं असतं. त्यासाठी आईची ओटी ना अधिक महिन्यामध्ये भरतात. तुमच्याकडे अशी पद्धत आहे का मला सांगा? तर हा इतिहास म्हणजे पहिल्यापासूनच आईची ओटी भरायचा इतिहास आहे बरं का. पण बऱ्याच जणांना आता माहीत पडतंय. त्याचं कारण म्हणजे आता Instagramवर किंवा YouTube, Facebookवर ना आत्ता सध्या सगळेच व्हिडिओ बनवून अपलोड करत असतात आणि ते व्हिडिओ बघून सगळ्यांना माहीत पडत असते. त्यामुळे ह्याच वर्षी असं आहे का सगळ्यांना वाटते. पण नाही हे पिढ्यानपिढ्या चालत आले आईची ओटी भरायची. सो गजरेसुद्धा मी आणले होते. सगळ्यांना गजरे घातले. त्यानंतर मावशीची सुद्धा ओटी भरायला घेतली. मावशीचे पाय स्वच्छ धुवून घेतले. ते पुसून घेतले. पायाला हळदी-कुंकू लावलं. म्हणजे सगळ्यांचीच मी अशा पद्धतीने पूजा केलेली आहे. हळदी-कुंकू वगैरे लावून. मावशीसुद्धा आईसारखीच असते. माझ्या दोन्ही पण मावशींनी माझा खूप लाड केलाय लहानपणापासून. जेवढं आपली आई आपल्यासाठी करते ना, तितकंच माझ्या मावशींनी सुद्धा केलेलं आहे. प्रत्येक दिवाळी असो, रक्षाबंधन असो, ते कधीच मला विसरले नाहीत. त्यांना दोघींना सुद्धा मुली नाहीत. त्यामुळे ते मला पोटच्या मुलीसारखा जीव लावतात. मेन म्हणजे लहानपणी सुद्धा त्यांनी माझा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केलाय. सुट्ट्या लागल्या की मग दोन्ही मावशीकडे जायचे आणि मी लहान होते ना, तेव्हा या मावशीने मला खूप दिवस सांभाळले
आणि ही मावशीसुद्धा माझा खूप लाड करते. ही सगळ्यात बारकी मावशी आहे बरं का. तर ही मावशी ना खूप दूर असते, इंदापूरला असते. मग मी तिला बोलवून घेतलं होतं कारण मला जाणं तर शक्य नव्हतं. कारण आमचं एक काम होतं महत्त्वाचं. त्यामुळे हे बोलले होते, की "मावशीला इकडेच बोलवून घ्या, आपल्याला जाता येणार नाही." मग मावशीला म्हटलं हे. मग मावशी आणि परी आले होते दोघी बसने. सो म्हणून मावशीची ओटी वगैरे भरली आणि तिला पण बसने यायचा खूप त्रास होत होता. पण म्हटलं ठीक आहे, 3 वर्षातून एकदा सण असतो, कुठे दरवर्षी येतो, असू दे ॲडजस्ट करून काहीतरी ये. मग म्हणूनच मावशी आली होती. तर आपण फक्त आईचीच नाही तर मावशीची आणि कुणाची अशी ज्या समान आपण आई समान ज्याला बघतो ना, त्यांची सगळ्यांची आपण ओटी भरली तर चालते. त्यामुळेच मी मावशींची वगैरे ओटी भरलेली आहे. आणि इकडे सगळ्यांचा आम्ही फोटोशूट करत होतो. नवीन वहिनीसुद्धा आल्या होत्या. मग त्यांचं पण व्हिडिओ फोटोशूट केलेलं आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवर कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे डेली रुटीन का असं ट्रॅव्हल व्लॉग, फूड व्लॉग किंवा रेसिपीचे व्हिडिओ असं कोणतं तुम्हाला आवडेल ते मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही तुमच्या आईची ओटी भरली आहे की नाही मला तेही कमेंट करून सांगा. तर म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती असतात. अजून बरेच म्हणजे बांगड्या वगैरे देतात. कोण-कोण जोडवी, कोण-कोण असं नसतं का आर्टिफिशियल मंगळसूत्र वगैरे देतात. पण मी खूप साध्या सिंपल पद्धतीने केले कारण गावाला एवढं जरी केलं तरी खूप आहे. कारण सगळ्या वस्तू ॲडजस्टमेंट करणं सोपं होत नाही. त्यानंतर मी सासरी गेली होती. सो तिथे सुद्धा सासूची ओटी म्हणून मी सुंदर अशी रांगोळी काढली. जसं आईचं मावशीचं केलंय, तसंच मी माझ्या सासूबाईचं सुद्धा केलं. सासूसुद्धा आपल्या आईसारखीच असते. आपल्या नवऱ्याला आई म्हणजे आपल्या नवऱ्याला आई जन्म दिला आपल्या सासूबाईंनी. सो आपण त्यांची परतफेड म्हणून असं करू शकतो. त्यांची पण ओटी आपण भरू शकतो. कारण सासूबाई पण आपल्याला आईसारखीच आहे. म्हणून त्यांचंसुद्धा मी पाय वगैरे धुवून मस्त पूजा केली, हळदी-कुंकू वगैरे लावून ओटी भरली आणि साड्या सगळ्यांनाच पसंत पडल्या बरं का. बाबांनासुद्धा कपडे आवडले आणि सासऱ्यांचे कपडे जे आहेत ना, ते रेडीमेड नाहीत. ते शिवून घालतात. त्यामुळे त्यांना पीस घेतलेत. ते आत्याकडे दिले आणि ते शिवायला घाला म्हटलं. सो खूप भारी वाटलं. अधिक महिन्यात मी थोडंफार का होईना सगळ्यांच्या ओट्या भरल्या ह्याचं मला समाधान भेटलं. आणि तुमच्याकडचा अधिक मास कसा असतो मला तेही सांगा. माझ्या आईने सुद्धा अधिक मासमध्ये ना आम्हाला धोंड्या महिन्याचं जेवण बनवलं होतं. आमरस, चपाती, वांग्याची भाजी, भात, कुरडया वगैरे. पण काही गडबडीत ना मला व्हिडिओ शूट करायचाच राहून गेला. कसं असतं गावाला आलं ना व्हिडिओ शूट करायला जमतच नाही. गावाकडच्या सगळ्या आठवणी असतात ना, म्हणजे ते कैद करायचा मी प्रयत्न करत असते. पण कधी-कधी असं होऊन जातं, की जो चाललाय क्षण तो एन्जॉय करत बसते आणि मोबाईल हातात घ्यायचा राहून जातो आणि त्यामुळे व्हिडिओ शूट करायचे राहूनच जातात. असो, सासूबाईंची पण ओटी भरली आणि माझ्या बाळाला ना सासूबाईंच्या अंगावर फुलं टाकायची होती. त्यामुळे तो असा मध्ये-मध्ये येत होता. मग मी त्याला म्हटलं, "तू टाकून घे." सो किती छान पद्धतीने तो आजीच्या अंगावर फुलं टाकून घेतोय बघा. तर आजचा व्हिडिओ एवढाच. कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलमध्ये नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा.